नंदेश आणि सुजाताला 4 दिवस मावशीकडे म्हणजे श्यामलकडे ठेवलं. तोपर्यंत भाड्यानं रूम बघणं, आवश्यक सामान घेणं या गोष्टी करणं गरजेचं होतं. बँकेचे शिपाई काका मदतीला धावून येत होते. विश्वास पाटलांच्या चाळीतल्या 2 रूम भाड्याने घेतल्या, सामान लावून झालं. उद्या किंवा परवा श्यामलकडनं नंदेश आणि सुजाताला घेऊन येऊ असा विचार करत असताना श्यामलचा फोन आला. तिकडून फोनवरून श्यामल सांगत होती, ताई तू उद्याच नंदेश आणि सुजाताला घेऊन जा. तुझे कार्टी फार आगाऊ आहेत, दमवतात, सारखे खोड्या करत वाचतात. आमच्या ह्यांना नाही आवडत. नाहीतरी ताई लोक आता तुझ्याविषयी चांगलं नाही बोलत. नवऱ्यानं टाकून दिलेली बाई म्हणतात. तुझ्या नवऱ्यानं टाकून दिलेली पोरं माझ्या घरात राहतात म्हणून आमच्याकडं पण बघायच्या लोकांचा दृष्टिकोन बदलतोय. तेव्हा ताई उद्या लवकर ये आणि नंदेश आणि सुजाताला घेऊन जा. असं म्हणत श्यामलनं झटक्यात फोन ठेवला. श्यामल पाठशी बहीण शिक्षिका झाली. अयोग्य मार्गाला लागली होती तेव्हा तिला योग्य मार्गावर आणलं. स्वतःच्या इच्छा, आशा, आकांक्षा बाजूला ठेवून तिचं शिक्षण पूर्ण केलं. आज त्या बहिणी सुखात आहेत. पण ताईचं काय चाललं आहे, कसं चाललं आहे हे विचारायला सुद्धा त्यांना वेळ नाही आहे. अडचणीच्या काळात माझी 2 मुलं 4 दिवसांकरता तिच्याकडे ठेवली तर मावशीची बेदखल माया उफाळून आली. माझ्या मुलांना पटकन कार्टी म्हणाली. म्हणतात ना, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. माणसं किती कोडगे असतात, आपमतलबी असतात हे शेवंतीला कळून येत होतं. उद्विग्न अवस्थेत शेवंती मनात विचार करत होती. न माहेर, न सासर, न स्वतःचं घरदार. आपला संसार, आपलं जीवन उघड्यावर पडलं आहे. नवऱ्यानं घराबाहेर काढलं, बहीण भावांनी पाठ फिरवली. कठीण प्रसंगी कोणीच उपयोगी येत नसतं. आपलं दुःख आपणच गिळायचं असतं. दिसतं तसं नसतं म्हणून ते जग फसतं. सत्य जीव तोडून सांगितलं तरी माणसांना पटत नसतं. असत्य आहे हे कळूनसुद्धा माणसं सत्याकडे दुर्लक्ष करतात आणि असत्याचा उदो उदो करतात. जगराहाटीच बिघडली आहे, त्याला आपण तरी काय करणार. माणसाला जिवंत असताना छळणार, मेल्यावर गोडवे गाणार. न्यायाच्या आणि नीतिमत्तेच्या चाकोरीतनं मी जाणार आहे, अन्यायाविरोधात बंड करणार आहे. माझा जीवन प्रवास कितीही खडतर झाला तरी मला त्याची पर्वा नाही असा दृढ निर्धार शेवंतीनं केला. दळवे पाटलांच्या चाळीत सामान्य मध्यम वर्गात मोडणारी नोकरदार मंडळी भाड्यानं रूम घेऊन राहत होती. त्यात शेवंतीताईच्या बिराडाची भर पडली. नंदेश, सुजाता शाळेत जात होती. स्टँडवरच्या फ्रूट स्टॉलवरच्या नोकराकडनं हिशोब घेणं, रोजची खरेदी विक्री नजरेखालून घालायची, नफा तोट्याचा अंदाज घ्यायचा, जमा खर्चाची नोंद घ्यायची, हे सगळं ती चेक करत होती. पूर्वीपेक्षा धंदा वाढला होता. विक्री करणारी मुलं कमिशन बेसिसवर असल्यानं उद्योग धरत होता. शेवंती बारकाईनं लक्ष घालत होती. धंद्यात आलेली तूट तिला खपतच नव्हती. आदर्श शिक्षण संस्थेत शिक्षकांच्या नेमणुका करायच्या होत्या. पेपरमधनं जाहिरात दिली होती. शिक्षक उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. शिक्षण संस्थेतल्या काही संचालकांनी आपली वशिल्याची प्यादी आणली होती. परस्पर लाखो रुपयांची बोलणी झाली होती. केवळ मुलाखतीचा स्टंट करायचा, आपल्याला जे करायचं ते करायचं. नानासाहेब आणि शेवंतीला अंधारात ठेवायचं, परस्पर कारभार करायचा, बहुमताच्या जोरावर रेटून बोलायचा, असा मनसुबा काही संचालकांनी आखलेला होता. शेवंतींनी सगळ्यांना शांतपणे सांगितलं, हे बघा, हे ज्ञान मंदिर आहे. इथं वशीला चालणार नाही. इथं गुणवत्तेला प्राधान्य दिलं जाईल. तुमची टक्केवारी किती आहे, तुमचं विषय ज्ञान किती आहे, जनरल नॉलेज इथं लक्षात घेतलं जाईल. तुम्ही मुलाखत कशी देताय हे बघितलं जाईल. तज्ज्ञ विषय शिक्षक तुमचे पाठ निरीक्षण करतील. त्यावरून तुमचं मूल्यमापन करून अंतिम निवडीचा निर्णय दिला जाईल. शेवंतीनं स्पष्ट शब्दात सांगितलं. एकेका उमेदवाराला बोलवून मुलाखत घेण्याचे सोपस्कार पार पडत होते. तेवढ्यात एका शिक्षकाची मुलाखत चालू असताना संचालक भगवान बारकुंड म्हणाले, तुम्ही म्हणजे संस्थेला किती देणगी देऊ शकता? मी काय 5 लाख रुपये देणगी देऊ शकतो. संस्थेची आणखीन अपेक्षा असेल तर आणखीन देऊ शकतो. तो मुलाखत देणारा उमेदवार पैशाच्या जोरावर बोलत होता. नाही, मला सांगा, पैसा महत्त्वाचा आहे का ज्ञान महत्त्वाचं आहे? बारकुंड साहेब, तुम्ही जरा शांत राहा बरं, असं म्हणत शेवंतीनं बारकुंडला दाटावलं. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? शिक्षक उमेदवाराला काही आठवेना तो काळवंडला. साने गुरुजींचं गाजलेलं लोकप्रिय पुस्तक कोणचं?
शिक्षक उमेदवार चेहऱ्यावरचा घाम पुसत गप्प बसला. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? उमेदवार पुन्हा गप्प. मग आता सांगा, तुम्ही विद्यार्थ्यांना वर्गात ज्ञान देणार का गप्प बसणार? संस्थेला भीक नाही लागली. आम्हाला गरीब, गरजू, होतकरू आणि कष्टाळू ज्ञानी माणसाला नोकरी द्यायची, तुम्ही जाऊ शकता. अहो शेवंतीताई, तो संस्थेला 5 लाख रुपये देतो म्हणतोय. अहो आज ना उद्या होईन की चांगला शिक्षक, पण संस्थेला पैसा मिळेल, एका वर्ग खोलीचं बांधकाम पूर्ण होईल. अहो आजकाल सगळीकडे असंच चाललं आहे, आपण काय वावगं करत नाही. भगवानराव बारकोंड म्हणत होते. हे बघा, इतरांची गोष्ट वेगळी, आपली गोष्ट वेगळी. ही नानासाहेब देशमुखांची आदर्श शिक्षण संस्था आहे. इथं आदर्श आणि पारदर्शकता ठेवायची आणि निर्णय घ्यायचा. चांगला शिक्षक चांगल्या 3 पिढ्या घडवू शकतो. शिक्षण क्षेत्रात 10 वर्षाची पिढी असती, पण आपल्याकडनं चुकीचा शिक्षक नेमला गेला तर आपल्या विद्यार्थ्यांच्या 3 पिढ्यांचं नुकसान होईल. पैसा महत्त्वाचा नाही आहे, कर्तव्य महत्त्वाचं आहे. शिक्षण क्षेत्रात नोकऱ्यांचा लिलाव करून बाजार नाही भरवायचा आपल्याला, असं म्हणत भगवानराव बारकोंडेला शेवंतीनं अप्रत्यक्षपणे झापलं. बारकोंडे तोंडघशी पडले. नियमानुसार मुलाखती झाल्या, गुणवत्तेनुसार नेमणुका झाल्या. शेवंतीताई सार्वजनिक जीवनात कधीच कोणाच्या 1 रुपयाच्या मेंद्यात राहिली नाही की नोकर भरती केलेल्या माणसाकडनं कधी तिने चहाची अपेक्षा नाही ठेवली. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या बदलीचं प्रकरण असो, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या नेमणुका असो, कधीच भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला नाही किंवा कोणावर अरेरावी गाजवली नाही. त्यामुळे तुंगारपूर पंचक्रोशीत शिक्षकांना आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी, आपलं काम करून घेण्यासाठी शेवंतीताई हक्काची ताई होती. आपल्या घरातली चूल चालू आहे का बंद आहे हे तिने कधी बघितलं नाही, पण अनेकांना नोकरीच्या, रोजगाराच्या संधी देऊन त्यांच्या चुली तिने पेटत्या ठेवल्या होत्या. नोकरदार वर्गाची शेवंती तारणहार होती, दीनदुबळ्यांचा आधार होती. सामान्य माणसाच्या घराघरात तेजस्वी सावळ्या शेवंतीची तस्वीर होती. ती प्रत्येकाची लाडकी ताई होती. ती जिद्दीची, त्यागाची, संयमाची मूर्ती होती. चांगल्या माणसाचा चांगुलपणा काही लोकांना बघवत नसतो. विरोधकांना शेवंतीची प्रत्येक गोष्ट खुपत होती, तर शेवंती कोण काय म्हणेल याची पर्वा न करता जनसेवेचं सतीचं वाण घेऊन पुढे निघाली होती. अत्यंत साधेपणा, निष्कलंक चारित्र्य ह्या तिच्या जमेच्या बाजू होत्या. कोणाची भेडभाड न ठेवता रोखठोक बोलणारी, निर्मळ मनाची शेवंती. तिची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात बेधडक काम करण्याची प्रवृत्ती माणसांना मनापासून आवडत होती. विरोधकसुद्धा खाजगीत शेवंतीच्या आवाक्याची, तिच्या कार्यप्रणालीची प्रशंसाच करायचे. राजकारणात धडाडीची बाई असावी तर शेवंतीताईसारखी असावी. तिच्या सार्वजनिक कामाचा, बुद्धीचा आवाका फार मोठा होता. शेवंतीचा वाढता प्रभाव लक्षात घेता आमदारकीच्या इलेक्शनला शेवंतीचा त्रास होईल. शेवंतीची वाढती लोकप्रियता माझ्या आमदारपदाला सुरुंग लावू शकते. निवडणुकीच्या युद्धात संभाव्य शक्यता गृहीत धराव्या लागतात, म्हणून आमदार साहेब शेवंती आपल्या गाठात यावी, किंबहुना पक्षीय पातळीवरची विरोधाची धार कमी करावी म्हणून शेवंतीच्या पाठी लागले होते. अजून आमदारकीच्या निवडणुकीला वर्षभर अवकाश आहे. तोपर्यंत काहीतरी सांधेजोड करणं आमदार साहेबांना गरजेचंच वाटत होतं. राजा आपल्या नोकरीत, कुटुंबात रममाण झाला होता. पूर्वीचं दारिद्र्य विसरला होता. ताईला भेटणं, बोलणं, तिची विचारपूस करणं त्यांनी सोडून दिलं होतं. लहानपणी आईसारखी ममत्व देणारी ताई, आलापेष्टा सोसून भावांचं भलं करणारी ताई, पण ताईचे उपकार सगळे विसरले होते. घर फिरलं की घराचे वासेसुद्धा फिरतात. गजाला बँकेनं कर्ज मंजूर केलं नाही. शेवंतीनं साधं शिफारस करण्याचं काम केलं नाही. मग अशा बाईला बहीण का म्हणावं? गजाला त्याची बायको घालून पाडून बोलत होती. शेखर शेठ गजाला डिवचत होता, तसतसा गजाच्या मनात शेवंतीविषयी तिटकारा निर्माण होत होता. शेवंती नवऱ्याला सोडून एकटीच राहते ही गोष्ट श्यामल कमलला आवडली नाही. कुणीच संपर्क ठेवत नव्हतं. नमित गेली ती गेली, बेभान होऊन बसली, पुन्हा तिने कुठलाही संपर्क ठेवला नाही. प्रत्येकजण आपापल्या संसारात मशगूल होते. सावली देणाऱ्या झाडालाच सगळे विसरले होते, पण शेवंतीची कोणाविरुद्ध तक्रार नव्हती. त्यांचे ते त्यांच्या संसारात रममाण आहेत ना, मग बाद झालं. आपण कधीच कोणाकडनं, अगदी नातेवाईकांकडनं सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही.
मन मोकळं करण्याकरता, आपलं दुःख सांगण्याकरता हक्काचा नवरा होता, पण तो बेमुरवतपणे वागत होता. एकत्र राहत नसले तरी तानाजी शेवंतीला वेगळ्या मार्गानं त्रास देत होता. शेवंतीच्या चारित्र्याच्या वेगवेगळ्या वावड्या उडवत होता. घरचे नात्यातले लोक तिच्या विरोधात होते आणि परके लोक तिच्या बाजूनं भक्कम उभे होते. विरोधकांच्या खेळ्यांनी चांगला जोर धरला होता. चहूबाजूनी शेवंतीला संकटानं घेरलं होतं, पण दुःखाची, उदासीनतेची एकही छटा चेहऱ्यावर न दाखवता येणाऱ्या जनतेचं हसतमुखानं स्वागत करायचं, त्यांचं काम मार्गी लावायचं. आजूबाजूच्या खेडेगावातले लोक आपापल्या समस्या शेवंतीकडे घेऊन यायचे. छोटा असो किंवा मोठा असो, दीनदलित, पददलितांची कामं करायची. दुःखितांचे अश्रू पुसण्याचं काम धडाडीनं चालू होतं. कम्युनिस्ट पार्टीची माणसं मोजकी होती, पण तत्वनिष्ठ आणि पक्षनिष्ठ होती. शेवंतीताईचा वावर सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये होता. विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासंदर्भात खासदार रावसाहेबांनी पार्टी मीटिंग बोलवली होती. विधानसभा मतदारसंघात मताधिक्य वाढवायचं असेल आणि लोकसभेला आपलं पारडं जड करायचं असेल तर लोकसभेची निवडणूक रावसाहेबांना सोपी जाणार होती. पुढचं काम सोपं करण्यासाठी मतदारसंघाची बांधणी मजबूत झाली पाहिजे, गाव पातळीपर्यंत पक्ष चळवळ उभी राहिली पाहिजे आणि त्याकरता विधानसभेला आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे. प्रत्येकाचा कोणता ना कोणता स्वार्थ असतो. आपण विचारपूर्वक पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. साधेपणानं राहून पक्षाची आपल्या परीनं धुरा सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे असं म्हणत पार्टी मीटिंगमध्ये शेवंती उत्साहात वावरत होती. खासदार रावसाहेब बोलत होते, शेवंती, यावेळेला तुंगारपूरचा आमदार आपल्या पक्षाचा झाला पाहिजे. जर आमदार आपल्या पार्टीचा झाला तर पंचायत समिती पण आपल्या पार्टीची होणार. तर त्याकरता तुला जीवाचं रान करावं लागेल. पार्टी देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी तुझी. जिल्हा महिला आघाडीची प्रमुख म्हणून तुझ्या पक्षानं जबाबदारी सोपवली. विधानसभेला उमेदवारी देताना पक्षाला खूप विचार करायला लागतो. जातीची समीकरणं बघायला लागते, आता आर्थिक स्थिती लक्षात घ्यायला लागते, जनमानसात त्याची प्रतिमा काय आहे ते ध्यानात घ्यायला लागते. जनमानसात तुझं एक नंबरला स्थान आहे, पण तुझी आर्थिक परिस्थिती व्याताची आहे. विद्यमान आमदार पैशाच्या बळावर माणसानं मतं विकत घेतात. त्यात तुझी बाजू लंगडी असल्यानं आम्ही सारासार विचार करून निर्णय घेणार आहे. पण शेवटी तू मात्र कणखर राहा. आम्हाला आशा आहे तू पक्षाची बांधिलकी मानणारी आहे. महिला आघाडी प्रमुख म्हणून तुला पक्षाकडनं गाडी आणि गाडीच्या खर्चाची सोय केलेली आहे. बोलेरो गाडी आणि ड्रायव्हर तुझ्याकडे येईन. तू पूर्ण वेळ काय करते आहे. पार्टी प्रमुख तुझ्या कार्याचं फळ तुला देतील तशी व्यवस्था प्रदेश पातळीवर करून ठेवलेली आहे. आजपासून जिल्हा महिला आघाडीची प्रमुख म्हणून तुला नियुक्तीपत्र देतोय आम्ही. दुसऱ्या दिवशी संपूर्ण तुंगारपुरात शेवंतीताईच्या अभिनंदनाची पोस्टर्स झळकली. कम्युनिस्ट पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी झालेली होती. तानाजीच्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर दळवे पाटलांची चाळ होती. शेवंतीच्या गुणगौरवाची भाषणं होत होती. पुढच्या कार्याला शुभेच्छा दिल्या जात होत्या, पण तानाजीचा मात्र आतून जळफळाट चालू होता. टुक्कार पोरांना हाताशी धरून शेवंतीच्या घराच्या दिशेनं दगडफेकीला सुरुवात झाली. लोकांची पांगापांग झाली. शेवंतीच्या घरावर तानाजीच्या टुकार पोरांनी दगडफेक केली ही बातमी स्टँडवरच्या शेवंतीच्या पोरांना कळताच त्यांनी मागचा पुढचा विचार न करता तानाजीच्या घरावर हल्ला चढवला. आगडबंब भीमा आघाडीला होता. तानाजीच्या टुकार पोरांची पळता भोई थोडी झाली. टिर्रीला पाय लावून सगळे पळाले. तानाजी आतल्या खोलीत लपून बसला म्हणून मार खाता खाता वाचला. नाहीतर भीमादादा त्याचा बोकणाच पाडत होता. भीमादादाच्या तावडीतून तानाजी सुटला होता. नवरा बायकोच्या भांडणात ही पोरं कशाला भाग घेत आहेत. उगाचच एकमेकांची टाळकी फोडत आहेत. इलेक्शनला अजून 4-6 महिने अवकाश आहे. तरी कार्यकर्त्यांची तुंबळ हाणामारीची रंगीत तालीम सुरू झाली होती. काही कळत नाही, वळत नाही असलं कधी बघितलं नाही. राजकारण कोणाचं, भांडण कोणाचं, टाळकं कोण कोणाचं फोडतंय. चांगा अण्णा शिरा ताणून बोलत होते. आगीत तेल टाकायचं काम शेखर शेठ बिनभोभाटपणे करत होते. तानाजी, गजा एक झाले होते. शेवंतीचं राजकारण संपवायचं असा वेढा दोघांनी उचलला होता. शेवंतीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते.
जो सौभाग्याचा धनी तोच वैऱ्यासारखा वागत होता. ज्या भावानं संकटसमयी ताईच्या संरक्षणार्थ धावून यायचं होतं त्यानेच तिचं राजकारण संपवायचं असा वेढा उचलला होता. नात्यातले लोक आपापला रंग दाखवत होते. मी माझं काम प्रामाणिकपणे करते. मी स्वतःहून कोणाला अडथळा करत नाही. पण माझ्या वाटेवर काटे पेरणाऱ्यांना मी फुलांच्या पायघड्या घालू शकत नाही. कोणाच्या दहशतीला गुंडगिरीला मी मुळीच घाबरणार नाही. आजपर्यंत मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, कोणाचं वाईट करणारही नाही. पण मला कोणी जाणून बुजून त्रास देणार असेल तर मी त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. घोडा मैदान जवळ आलं आहे. लोकमत कोणाच्या पक्षाच्या बाजूनं हे लवकर कळेलच की. आजपर्यंत स्वकष्टानं जिद्दीने वाटचाल केली. वडीलधारे मार्गदर्शक भभूतमल शेठ स्वर्गवासी झाले. शिक्षण महर्षी नानासाहेब देशमुख व्याधीग्रस्त होऊन अंथरुणाला खेळून आहेत. मला मार्ग दाखवणारच कोणी नाही. ज्याच्या सावलीत राहून वाटचाल करायची तोच नवरा उभ्या जन्माचा दावेदार बनून वैऱ्यासारखा वागतोय. भाऊ गजा दुश्मनांना साथ देतोय. शामी कमीनं सभ्यपणाचा बुरखा पांघरून माझ्यापासून पंगा घेतलाय, पण सामान्य जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असा विचार शेवंती करत होती. शेवंती तर कशाला बालत्या चालत्याच्या नादाला लागताय. आमदार म्हणून मी काय वाईट काम केलं आहे का? तुम्हाला कधी काडीचा त्रास दिला आहे का? नाही ना. मग माझा मार्ग मोकळा करा ना. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, चांगलं सन्मानाचं पद देतो, प्रतिष्ठा देतो, पाहिजे तेवढा पैसा ओततो. असले 2 रूमच्या खोल्यात राहण्यापेक्षा चांगला बंगला बांधून देतो. पण माझ्या आमदारकीच्या आड यायचं धाडस करू नका. ताई म्हणून तुमचा मान राखणं माझं कर्तव्य आहे, तसं दादा म्हणून माझ्या शब्दाचा मान राखा. तुम्ही तुमचा पक्ष सोडू नका. तुमच्या पक्षाच्या उमेदवाराचा फक्त प्रचार करू नका. तब्येत बरी नाही म्हणून निवांत घरी बसून राहा. 10 लाख रुपये घ्या आणि गप बसा. कसं आहे, सामोपचारानं सगळं काही व्यवस्थित होतं. प्रत्येक दिव्याखाली अंधार असतो तसा आपल्या बुडाखाली पण अंधार असू शकतो. नाहीतर तुमच्या या राजकारणापायी तुमच्या घरचे लोक तुमच्या विरोधात गेलेत. उगा सगळ्याच्या रोषाला बळी पडू नका. तुम्हाला सांगतो, विरोधी उमेदवार कोणी पण असू द्या, मी निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली. साम दाम दंड भेदाचा वापर करून इलेक्शन कसं जिंकायचं असतं हे आमच्या गुरुजींनी आम्हाला चांगलं शिकवले. तेव्हा विचार करा. आलेल्या लक्ष्मीला डावलू नका. मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवणाऱ्या पदाला तुम्ही लाथाडू नका. माझ्या शब्दाला नाही म्हणू नका. आमदार साहेब गुळचाट बोलून शेवंतीचा अंदाज घेत होते. आमदार दादासाहेब, तुम्हाला नम्रपणे सांगते, मी पैशाला विकली जाणारी बाई नाही. तुमचा माझा वैयक्तिक विरोध नाही आहे. तुमच्या माझ्या पक्षाची विचारधारा वेगळी आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या ध्येय धोरणात चालाव. मी माझ्या पक्षाच्या विचाराशी बांधील राहणार. एकदा पार्टीचा झेंडा मी खांद्यावर घेतला आहे, तो मरेपर्यंत झेंडा खाली ठेवणार नाही अशी शपथ मी घेतली. ताई, काही शब्द पाळण्याकरता घ्यायचे नसतात. शब्देप्रमाणे वागायला हे काही सत्ययुग आहे का? कलियुग आहे. इथं क्षणाला शब्द देतात आणि दुसऱ्या क्षणाला दिलेला शब्द फिरवतात. एवढं प्रामाणिकपणे राजकारण केलं ना तर कार्यकर्ते आपल्या अंगावर कपडे पण नाही ठेवणार. ऐका माझं ताई, माझं म्हणणं मान्य करा. निवांत राहा. नाहीतर निवडणूक कालावधीमध्ये काश्मीर टूरला जावा ना, सगळा बंदोबस्त मी करतो. हे बघा दादासाहेब, तुम्ही 1000 वेळा ऑफर दिली ना तरीसुद्धा मला ती मान्य नाही आहे. आमच्या छोट्या पक्षाला, माझ्यासारख्या सामान्य बाईला एवढं घाबरायचं काय कारण आहे तुम्हाला? तुम्ही सत्ताधारी आमदार आहात. तुम्हाला खालपासून वरपर्यंत सगळ्यांचा वरदा हसतंय आणि मग मला कशाला पुन्हा पुन्हा घोळत बसलाय तुम्ही? माझा मार्ग वेगळा, तुमचा मार्ग वेगळा. तुम्ही आमदारकी पुन्हा पुन्हा लढा. दादा, मी तुम्हाला शुभेच्छाच देते. लोकशाही मूल्यांची गळचेपी न करता पक्षीय पातळीवर विचारांचा मुकाबला विचारांनी करू. निवडणूक आयोगानं अद्याप निवडणुकीची घोषणा केलेली नाही आहे, त्याला अजून अवकाश आहे. त्यापूर्वीच मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देते. पण दादा, लोकमताचा आग्रह झाला, रेटा वाढला तर मला गप्प नाही बसता येणार. मला माझ्या परीनं योगदान द्यावंच लागेल. जैशे चोरामारा करणारा भोरट्या ठाण्यात दादा झाला होता. गँगस्टरमध्ये सामील झाला होता. 4 वर्षापूर्वी झालेल्या अपमानाचं शल्य जैशाला होतं. पाक्याला शेवंतीनं झोडापला होता. त्यामुळं पाक्यादादा शेवंतीचा सूड कसा उगवायचा आणि केव्हा उगवायचा याचं प्लॅनिंग पाक्यादादा करत होता.
शेवंतीला बाह्य विरोधक आणि अंतर्गत विरोधक दोघांनाही तोंड द्यावं लागत होतं. तानाजी नवरा तो कुठल्या जन्माचा सूड घेत होता हे कळत नव्हतं. शेवंतीच्या विरोधात कटकारस्थान करण्यात गजा आणि तानाजी हातभारच लावत होते. गजा पाठचा भाऊ तर तानाजी नवरा, पण त्यांनी सदसद विवेकबुद्धी गहाण टाकली होती. संशयानं तानाजीला पाछडलं होतं तर गजा म्हणत होता, बहीण असली म्हणून काय झालं, जी भावाला सहकार्य करत नाही, माझ्या होणाऱ्या कामात हस्तक्षेप करते, आम्हाला शहाणपणा शिकवते, स्वतः शेण खात फिरते आणि जिला नवऱ्याविषयी आस्था नाही, भावंडांविषयी प्रेम नाही, ती फक्त मतलबी स्वार्थी राजकारणी आहे. येणं केनं प्रकारे शेवंतीचा बंदोबस्त केला पाहिजे. आमदार साहेबाला शब्द देत नाही, मिळतंय तेवढं मिळवायचं सोडून पक्ष पार्टी तत्व याचा पाडा वाचत राहते. हिला काहीही करून जखडून ठेवलं पाहिजे. आपल्या घराण्याला आपल्याला हिच्या अशा वागण्याचा किती त्रास होतोय, त्याचे आपल्यावर काय परिणाम होत आहेत याची तिला जराही खंत नाही. लोक तोंडासमोर कौतुक करतात, पाठीमागे निंदा नालस्ती करतात, टवाळकी करतात. याचा आम्हाला मनस्ताप होतो, पण त्याची जाणीव शेवंतीला नाही. तिचा बंदोबस्त कसा करायचा याचा विचार गजा आणि तानाजी करत होते. आपल्याकडे स्त्रीकडे बघायचा अजून दृष्टिकोन बदललेला नाही आहे. तिचं कर्तृत्व, तिचं नेतृत्व सहजासहजी मान्य होत नाही. आधी घरातूनच प्रचंड प्रमाणात विरोध होतो. उजळ माथ्यानं फिरायला सुद्धा आडकाठी करतात घरातले लोक. बंधनरूपी शृंखलेच्या बेड्यात कसं अडकवता येईल आणि ते नाही जमलं तर घातपात करून तिची मान वर होऊ देत नाहीत. शेवंतीला या सगळ्या विघ्नांना तोंड द्यावं लागत होतं. प्रतिकूल परिस्थितीवर स्वार व्हावं लागत होतं. संध्याकाळी 8-8:30ची वेळ असेल, अचानक गडबड गोंधळ उडाला. चोर चोर म्हणत आरडाओरडा, गडबड गोंधळ सुरू झाला होता. चंदूलाल शेठच्या घरातून चोर पाठीमागच्या शेतातून पळाला. चोराला धरा पकडा असं म्हणत जो तो पळत होता. चंदूलालच्या घराजवळ 100-200 माणसं जमली होती. सर्वांच्या गोंगाटानं कोणाचं कोणाला काहीही कळत नव्हतं. च्या माईला चोर पेसाळले, रात्रीची जेवणं अजून व्हायची, घरं सामसूम व्हायची, अशाच जर चोर घरात शिरायला लागले म्हणजे अट्टल चोर असला पाहिजे तो. गोंदा आप्पा आपली बत्तीशी उचकटून म्हणत होता. अरे याड्या, चोर कोणाच्या पण घरात घुसतात होय. अरे बक्कळ पैसा आहे का, सोनं नाणं ज्याच्याकडं असतंय त्याच्या घरावर डल्ल्या मारतात ते. चंदूलालच्या घरातले मोठं गाभाड आहे म्हणून त्याच्याशिवाय धाडस केलं का त्यांनी. संतू नाना आपलं म्हणणं मांडत होता. अरे बाबा, चोराच्या पायात स्प्रिंगचं बूट असतात, ते 15-20 फुटापर्यंत लांब डांगा टाकत टाकत पळतात. अरे आपल्याला काय, आपल्या बापाला पण चोर सापडायचा नाही. रिकामं चोराच्या मागं पडून काय उपयोग नाही. ते चोर असतात हत्यारबंद, एखाद्याला डाचलायला मागं पुढं बघत नाहीत. चंदूलालनं आत्तापर्यंत सगळ्याला लुटला, आवाच्या सवादारानं माल विकतोय, कुणाला दमडा सोडीना. अशा माणसाचं थोडं फर गेलं काय बिघडलं काय. तरुणी पोरं अंधारात एक बॅटरी हातात घेऊन दुसऱ्या हातात दुसरं काहीतरी घेऊन चंदूलालच्या घरामागे शेताडात शोध घेत होते. चोर कोणालाच दिसला नाही. चोरांच्या जबरदस्त वातावरणामुळे आजूबाजूचे लोक भयभीत झाले होते. चंदूलाल छाती ठोकपणे जमलेल्या लोकांना सांगत होता, अरे माझ्या डोळ्याने चोर बघितला ना मी. मला बघतात चोर जोरात पळत सुटला, पळताना त्याचा धक्का मला लागला. माडीवरनं चोर जिन्यातनं खाली उतरत होता, नेमकं त्याच टायमाला लाईट गेली. अंधाराचा फायदा घेत चोर मला धक्का मारून पळाला. आता पुन्हा चोर येणार नाही कशावर, तो आला तर पहिला माझा मुडदा पडन. चंदूलाल घाबरलेला होता. कोण काय म्हणतंय, कोण काय बोलतंय याचा कानोसा शेवंतीनं घेतला. शेवंतीनं चंदूलालला प्रश्न विचारायला सुरुवात केली. चंदूलाल, तुम्ही घरी आलता तेव्हा चोर माडीवर होता, बरोबर आहे का? हा बरोबर आहे. घरातल्या काही वस्तू पैसा सोनं चोरीला गेलं नाही ना? नाही हो, बिलकुल नाही. माझी तिजोरी माझ्या बेडरूममध्ये असती आणि तिजोरीची चावी असते माझ्या कमराला. मग माडीवर कोणी होतं का? अहो आमची छोकरी लली होती माडीव. लली कॉलेजला जाते ना, संध्याकाळी तिचा अभ्यास लेखन माडीव बसून करते. बरं मग खाली कोण कोण असतं? अहो आमची बायडी असती, खाली टी व्ही शो बघत असते ती. दोन्ही पोरं बाहेर जातात ओंडरायला. ताई बघा ना, मग वर चोर माझ्या घरामध्ये शिरले, त्याने डाल्ला मारला असता तर माझं सगळं गेलं असतं. नशीब माझं चांगलं म्हणायचं, मी लवकर घरी आलो नसतो तर चोराने घर धुतलं असतं आमचं. आजपर्यंत कमावलेलं समजा गेलं असतं. पोलिसांनी चोराचा बंदोबस्त करायला पाहिजे. शेवंतीताई, तुम्ही जागरूक नागरिक म्हणून म्हणावं घ्या, पोलीस खात्याला बजावून सांगा आणि तेवढा चोराचा बंदोबस्त करा. चंदूलाल अजून भेदरलेल्या अवस्थेतच होता.
मला सांगा हो चंदूलाल, तुम्ही किती चोरांना बघितलं हो? अहो, पाहिलं कसलं, एक चोर दिसला तेवढे लाईट गेली. अंधाराचा फायदा घेतला त्याने आणि मला धक्का मारून पळाला त्यो. माझी तर बोबडीच बसली. लाईट इथं सगळ्यांचीच गेलती का फक्त तुमचीच गेलती? अहो, माझ्याच घराची लाईट गेली ना. आजूबाजूच्या घरातली लाईट चालू होती. मी चोर चोर म्हणून बोंबालो तेव्हा लोक धावत आले. चंदूलाल इत्थंभूत घटना प्रसंग तपशीलवार सांगत होता. शेवंतीनं जो तर्क काढायचा तो काढला आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाली, चला आपापल्या घरला. चंदूलालच्या घरी आलेला चोर नव्हता, तो चांबडी चोर होता. एवढं साधं कळलं नाव आहे तुम्हाला? अहो, तरुण पोरगी माडीव अभ्यास करती, चोर माडीव गेला. चंदूलालसारखा खडूस बाप मधीच आला, पोरीनं केला शानपणा, लाईटच्या फ्यूज काढून टाकला. अंधारातून पळून जायला तिच्या फंटरला तिने मदत केली. आपलं लफडं बापासमोर उघडं पडू नये म्हणून पोरीने स्टंट केला. चोरीचा मामला आणि हळूहळू बॉम्बला. मी काय म्हणते चंदूलाल, तुम्ही पोरीला विश्वासात घ्या. तुम्हाला सगळं ती खरं खरं सांगते का नाही ते बघा. रिकामा गोंधळ घालून आरडाओरडा करून सगळ्याचा फुकट वेळ खाल्लाय तुम्ही. तो चोर नव्हता, तो चांबडी चोर होता. चोरून तुमच्या पोरीला भेटायला तिचा यार आला होता. एवढं साधं कळत नाही वय तुम्हाला? चला रे चला. चंदूलालच्या डोक्याचा भुगा झाला. आपल्याच घरातली माणसं चोराला फितूर आहेत हे कळल्यावर चंदूलाल डोकं गच्च धरून जाग्यावर मटकन खाली बसला. चोराचा खरा प्रकार आता मात्र सगळ्या गावाला कळलेला होता. श्रोते हो, प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित सावलीचं झाड उन्हात या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.